आपण पाहत आहात सांगली सम्राट न्यूज। हे काम नव्हे, जबाबदारी आमची। बा विठ्ठला दुष्काळ कायमचा हटू दे, पाऊस पडू दे, बळीराजा सुखी होऊ दे, तुकाराम बाबांचे विठ्ठलाला साकडे। निंबुणी ते चिखलगी भुयार दिंडीचे जोरात स्वागत। सांगली व सोलापूर जिल्ह्यातील जत असो किंवा मंगळवेढा, दुष्काळाचा कलंक आजही पुसला गेला नाही, हे दुर्दैव। कायम निसर्गाशी दोन हात करणाऱ्या या दुष्काळग्रस्तांचं आयुष्य बदलून टाक। बा विठ्ठला दुष्काळ कायमचा हटू दे, पाऊस पडू दे, पीक पाणी जोरात पिकू दे, हीच विठ्ठल चरणी प्रार्थना करत चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडेबाबा मानवमित्र संघटनेचे सर्वेसर्वा हबप तुकाराम बाबा महाराज यांनी विठ्ठलाला आषाढी एकादशीला साकडे घातले। सलाबादप्रमाणे याही वर्षी आषाढी एकादशीला निंबोणी ते चिखलगी भुयार मठात दिंडीचे आगमन झाले। दिंडी भुयार मठात येताच संपूर्ण परिसर विठू नामाच्या गजराने दणदणून गेला। हबप तुकाराम बाबा महाराज यांच्यासह विठ्ठल भक्तांनी दिंडीचे स्वागत केले। यावेळी अमृत पाटील, वास्तु विशारद सरिता लिंगायत, रामलिंग मेडिकल, काशीराम चौगले, अपू मलावादी, राजू चौगले, शिवराय हाताळी, भारत खांडेकर, संतोष चेडेकर, महेश भोसले लिंगायत, साठे महाराज, शिरशेल कुंभार, मलेशा हाताळी, अवताडे महाराज, गंगास्वामी आदी उपस्थित होते। यावेळी हबप तुकाराम बाबा यांनी भक्तांशी संवाद साधला, तसेच विठुरायाला साकडे घातले। कायमस्वरूपी दुष्काळ तालुका असलेला जत तालुक्यातील जनतेला आजही पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे। जत पूर्व भागातील जनता पाणी द्या, नाहीतर कर्नाटकात जाण्याची परवानगी द्या अशी मागणी करत आहे। पाण्यासाठी अनेकांनी रक्तदान केले आहे। जतचा दुष्काळ हटवण्यासाठी विठ्ठलाने आशीर्वाद द्यावेत। शासन व प्रशासनाने म्हैसाळचे पाणी जतच्या प्रत्येक गावात गेले पाहिजे, यासाठी नियोजन आखावे। येत्या 22 जुलैपर्यंत माडगेळ ते अंकलीचे काम मार्गी न लागल्यास 23 जुलैपासून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा तुकाराम बाबा यांनी दिला आहे। चिखलगी भुयारमध्ये सालाबादप्रमाणे पंढरीच्या पांडुरंगाची भेटीची आज मनामान धरून निंबोणी ते चिखलगी भुयार ही पायदिंडी अनेक वर्षाची परंपरा सातत्याने चालू आहे। या दिंडीच्या माध्यमातून पंढरीच्या पांडुरंगाला एक साकडे घालण्यात येते की दुष्काळ संपून पाऊस चांगला पडावा, हे शेतकरी बळीराजा समाधानी व्हावं, हीच पांडुरंगाची प्रार्थना करून येणाऱ्या काळामध्ये सुख समृद्धी भरभराटी जावं अशी पांडुरंगाची प्रार्थना ही सर्व वारकरी मंडळी या जोडणाऱ्या पांडुरंगाची आज मनामध्ये लागून तुमच्या आमच्या मनातून परिवर्तन होऊन जे तुमच्या आमच्यावर जे मोठं संकट दुष्काळाचं होतं हे सातत्यपूर्वक अनेक वर्षापासून आहे, ते दुष्काळ नाहीचं होऊन सुकाळ निर्माण व्हावा ही पांडुरंगाची प्रार्थना करतो आणि थांबतो। बोला सांगली सम्राट न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।